SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भैयांचा की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या. कोणाकडे काय होतं आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतं तिथंही आणि कलम वाढते. पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जॉब नोंदवून घेतला पाहिजे. ते जाहीरपणानं सांगणं. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जॉब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत. त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकी देत आणि तुम्ही काय करतात असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भाई आता बोलले. धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय तुम्ही काय हुकुमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का. हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भोळी भाबडी असती. मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु धानच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा. याला राज्यकर्ते म्हणलं जातं. माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये. याला सगळ्यात मोठं दिवशी ते कृषी मंत्री फेसी मंत्री ते जळून द्या तिकडे. आता हाणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. म्हणजे आमच्यात कलगीत उत्तर लावून घ्यायचं तुम्ही नुसते दातडं काढायची ही पण सिस्टम एवढी माहिती येते तुम्हाला नेत्याची. तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत फेकून नाही टाकून दे काय करायचं करू दे. एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का. अजितदादा नाही त्यांच्यात आया माया उजाड्यात त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत. तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस शिक्षा दिल्या घाण घाण बोललं गेलं तुमचे कुळं काढले नेत्याचे तेव्हा तुला राग नाही आला. म्हणजे तिथं न्याय यागळा याचा अर्थ असा आहे ह्यो मराठ्याचा म्हणून हाणला आणि ते ओबीसी म्हणून हाणले नाही. शिक बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंच का मग तुम्हाला करायचंच का मग असं आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंच का मग शेवटी. म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी ग मग करायचंच का. आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो शांततेने घेतो म्हणजे आमच्या काय हात काय गांडीत गेलेलं नाही. हे मी चुकीचं बोलत नाही. शेतकऱ्याचं पोरग आहे आमच्या बी कुठेतरी काळजाला लागतंय. तुमचे नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला. आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढाईचं कमी केलं असं समजू नका. आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं. आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाना झाले तुम्ही संविधानिक शब्द वापरा. आम्ही त्या व्हिडिओत बघितलं कुठंच नाही वाटलं आम्हाला असं भाऊ झाले असून चूक आमच्या पोराची कुठं संविधानिक शब्द आहे तिथं. आणि ज्यांनी आहे संविधानिक वापरले त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला. आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तो नेता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही. अजितदादांना घाणघाण बोललं गेलं तिथं बोलला नाही इथंच लय वाईट वाटलं. हे पूर्ण चुकीचं आहे. उद्या त्याला किंवा मी आत्ताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि गृहमंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायची. लोकशाहीमध्ये मुस्करदाबी होते असं वाटतं का तुम्हाला सत्ताधाऱ्यांनी. दादासाहेब झाली ना दोनच शब्दात सांगितलं का नाही. आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं. हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचं लेकरू धावत पळत गेलं. शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ आला म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुक अमुक नेता आहे बोललाय तुम्ही रपारपा हाणलं देऊ घे ना. बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तर तुम्हाला फरक आताच सांगितला मी. तुमच्या अजितदादांना तर शिवाय दिलं हो घाण घाण कुळच काढलं सगळं तिथं नाही माया आली. ते तो हे होती आणि ही तो आणा होता ह्यो मराठ्याचा होता ह्योच ना. वारे तटकरेन ते कोण आहे आणणारा त्यो एक. ही तुमची सिस्टम नका राबू. ही सिस्टम राबू नका जड जाईन बरं का. तुम्हाला खरंच सांगतो आम्ही संयमान आहेत. पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे
जशा पद्धतीने गुन्हे नोंद झाले पाहिजे तशा पद्धतीने गुन्हे नोंद झालेले नाही यावरती तुम्ही सीएम साहेबांना सांगणार बोलणार, त्यांच्याकडे निरोप देणार, एसपी साहेबांना सुद्धा बोलणार. तुम्ही त्यांचा जॉब पुन्हा घ्या इजूभाईचा आणि करा, कारण हे चाललेलं थांबवावं लागणार आहे. नुसते आता आम्हाला इथून पुढे निषेध करून बी चालणार नाही. तुम्ही जर असे हल्लेच करत राहिले, तुम्ही फक्त आम्हाला आणि आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्याला आणि घरी बसल्या बसल्या ते व्हॉट्सअप फेसबुकला टाकायला जाहीर निषेध. काय करतो घरी बसून इकडे रस्ते खायला लागलेत लोक. ते गायकवाड भैयाला बी त्या पुण्याच्या वंगण का काय होतील त्याच्या डोक्यावर. काय सिस्टम लावली? फडणवीस साहेबांची सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे? मारायला लावायचं कुणाला पण, हे नाही चालणार. विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा असाच राडा दिसून आलेला आहे. नाही ते नाही ना दिसत त्यांना. ते चांगलं आहे, ते बेस्ट आहे, त्यांचं आहे ना. बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडत येत नाही. तर आम्ही बोलला गेलो काय मला नाव ठेवते, यांचे तर डोळे उघडते. दादा इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी. तिथं गोटे खेळायचं खेळत आहे. त्याच्या लुटीचं ते बालवाडी असल्यासारखं हे त्याचा भात पळीत आहे, ते त्याचा भात पळीत आहे. नुसता आरडाओरडा करते, निघून येतात, मारामारी करतात. का नाही त्यांच्या झाली? तिथं गरीबाचं पोरग होतं ना. इथं लय तुमचं तवाच नेता उफळून आला, तवाच नेत्याला पत्ते दिलेलं तर वाईट वाटलं. ते आता ते कृषी मंत्री फसे म्हणजे ते मरून दे तिकडे दौड दे. तुम्ही इथं हाणलं का ते सांगा आद्या. नाही मी एसपी साहेबांना बोलणार, आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार. त्यांचा जॉब घेऊन टाका. आता एसपी साहेबांना सांगतो, आता थोड्या वेळाने येऊन का होईना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या. त्यांना डोळ्याने दिसत नाही आणि खूप मार आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.